हरिहरांच्या समोर ती मुलगी उभी होती. तिने मान खाली घातली होती आणि तिच्या गळ्यातून घुमण्याचा विचित्र असा आवाज निघत होता. हरिहरांच्या पाठीमागे दत्तगुरूंची प्रतिमा लावलेली होती. तिच्यासमोर उदबत्त्या जळत होत्या, ज्यांचा मंद सुवास त्या खोलीत दरवळत होता. पण त्या मुलीला मात्र तो वास बिलकुल आवडत नव्हता. ती वारंवार नाक चोळत होती, शिंकत होती. जणू त्या पवित्र धुरामुळे तिच्या आतील त्या वाईट शक्तीला त्रास होत होता. रात्री काही त्रास झाला का? त्यांनी विचारलं. नाही हरिहर, तुम्ही म्हटले त्याप्रमाणे रात्रभर अखंड दत्तांचे नामस्मरण केले म्हणून त्रास झाला नाही. तिच्या वडिलांचा आवाज कापत होता. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते आणि डोळ्यात असहाय्यता स्पष्ट दिसत होती. आई तर खूप काळजीत दिसत होती. जणू काही क्षणात सगळं हातातून निसटेल अशी भीती तिच्या मनात घर करून बसली होती. हरिहरांनी शांतपणे त्या मुलीकडे पाहिलं. तिची मान अजूनही खालीच होती. केस विस्कटलेले होते. चेहऱ्यावर अजब सावली दिसत होती आणि गळ्यातून निघणारा तो घुमणारा आवाज आता थोडा जास्तच गंभीर झाला होता. खोलीतील उदबत्तीचा धूर तिच्या चेहऱ्याभोवती फिरताच ती अचानक थरथर कापू लागली. बस झालं, आज याचा निर्णय होणार, हरिहरांनी गंभीर स्वरात विचारलं. ती मुलगी अचानक डोकं वर करून मोठ्याने हसली. ते हसू तिचं नव्हतंच, ते एखाद्या वयस्क क्रूर अस्तित्वाचं वाटत होतं. तिचे डोळे अर्धवट उघडे होते, पण त्यात एक विचित्र पोकळी दिसत होती. इथे का आणलं मला? ती जाड घोकऱ्या आवाजात म्हणाली. घाबरट हरिहर, स्वतःच्या घरात तर सगळेच स्वतःला सुरमा समजतात. हा आवाज ऐकून आईच्या तोंडून किंकाळी फुटली. वडील मागे सरकले, पण हरिहर मात्र जागच्या जागी स्थिर उभे राहिले. त्यांनी मागे वळून दत्तगुरूंच्या प्रतिमेकडे एक क्षण नजर टाकली. गुरुदेव, मार्ग दाखवा, त्यांनी मनातल्या मनात म्हटले. त्यांच्या डोळ्यांसमोर काहीतरी भयानक अवतरले. काल तुझ्या क्षेत्रात आलो होतो, पण तरी तू काही करू शकला नाहीस, ते हळू आवाजात म्हटले. काही दिवसांपूर्वी रमेश सकाळी उशिराच उठले होते. त्यांची पत्नी माहेरी गेली होती. घरात फक्त त्यांची मुलगी रंजू आणि रमेश हे दोघेच होते. रमेश यांनी घराचं दार उघडलं आणि क्षणभर ते जागच्या जागी थिजून उभे राहिले. दारासमोर जमिनीवर काहीतरी विचित्र पडलेलं होतं. लिंबू 4 तुकड्यात कापून ठेवलेले होते. त्यावर लाल कुंकवाचे डाग दिसत होते. मध्ये काळ्या कोंबडीचे शिर कापून ठेवलेले होते आणि भोवती लाल दोऱ्याने गोल आखलेला होता. त्या गोलाच्या मध्यभागी छोटी काळी बाहुली ठेवलेली होती. तिच्या कपाळावर सुई खोपसलेली होती. तिच्या गळ्यात रंजू रोज घालत असलेल्या मण्यांच्या माळेसारखीच एक लहान माळ अडकवलेली होती. रमेशच्या पायाखालची जमीनच सरकली. हे कोण करेल? त्यांचा आवाज थरथरला. तेवढ्यात मागून रंजू हळूच दारात येऊन उभी राहिली. तिची नजर सरळ त्या बाहुलीवर खिळली. काही क्षण ती काहीही न बोलता पाहत राहिली. पप्पा, काय आहे? तिने घाबरत विचारले. काही नाही बेटा, तू घरात जा, त्यांनी रंजूला समजावले. तशी रंजू घरात गेली. त्यांच्या अंगावर काटा आला होता. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. रस्ता ओस पडलेला होता. शेजारच्या घरांचे दरवाजे बंद होते. जणू काही या प्रकाराचा साक्षीदारच कोणी नव्हता. तेवढ्यात मधल्या आळीचे नाना काका बाहेर आले आणि त्यांनी हा प्रकार बघितला. नाना काकांनी जमिनीवर बारकाईने पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. अरे रम्या, हे काय रे? त्यांनी सावध पावलांनी पुढे येत विचारलं. रमेश काही बोलू शकत नव्हते. फक्त हाताने त्यांनी मांडलेल्या वस्तूंकडे इशारा केला. नाना काका जवळ गेले. खाली वाकून त्यांनी लिंबाचे तुकडे, कुंकू, कोंबडीचं शिर आणि ती काळी बाहुली नीट पाहिली. क्षणभर त्यांनी कपाळावर हात मारला. रम्या, हे तर फार विचित्र काम दिसतंय. कोणीतरी करणीवरणीचं काहीतरी केलंय बहुतेक. ते कुजबुजले. काय म्हणता काका? रमेशांचा आवाज दाटून आला. नाना काका त्यांना थोडं बाजूला ओढत म्हणाले. हा खेळ नाही हो. आमच्या लहानपणी मी असं काही बघितलं होतं. गावातल्या एका घरासमोर असंच काही टाकलं होतं आणि मग त्या घरातली पोरगी 2 दिवसात आजारी पडली. हे फार धोकादायक असतं. लगेच हात लावू नकोस. रमेशच्या छातीत धडधड वाढली. सुरुवातीला याला हात लावू नकोस. घरातलं गंगाजल शिंपड, मग गावच्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याला सांग आणि एखाद्या जाणकाराला बोलाव. हे काही साधं काम नाहीये. नाना काकांच्या आवाजातली भीती लपवली जात नव्हती. इतक्यात घराच्या आतून रंजूचा आवाज आला. पप्पा, मला बरं वाटत नाहीये. दोघेही दचकले. रमेश घरात धावत गेले. रंजू सोफ्यावर बसलेली होती. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. डोळे अर्धवट मिटलेले होते. ती कपाळ धरून बसली होती. काय झालं बेटा? रमेशने तिच्या डोक्यावर हात ठेवला.
डोकं जड झालंय आणि बाहेरचा तो वास काहीतरी विचित्र वाटतंय. ती हळू आवाजात म्हणाली. नाना काका दारात उभे राहून हे सगळे पाहत होते. त्यांनी हळूच पुटपुटलं. हे बघ रम्या, मला वाटतं उशीर करू नकोस. हे फारच वेगळं आणि धोक्याचं दिसतंय. लगेच काहीतरी उपाय करायला हवा. त्या दिवशी दुपारी रमेशने गावाच्या मंदिरात जाऊन सगळा प्रकार सांगितला. पुजाऱ्यांनीही गंभीर चेहऱ्याने सारं काही ऐकून घेतलं. ही साधी खोडी नाही, ते म्हणाले. कोणीतरी जाणून बुजून केलाय आणि ज्याच्या नावाची माळ बाहुलीला घातली आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. रमेशच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या रात्रीपासून रंजूच्या वागण्यात बदल दिसू लागला. ती अचानक शांत व्हायची, कधी स्वतःशीच पुटपुटायची, कधी रात्री 12-1 वाजता जागी व्हायची आणि खिडकीतून बाहेर पाहत उभी राहायची. रमेश यांनी तिच्या आईला बोलावून घेतलं. तीही आपल्या मुलीची अशी अवस्था बघून घाबरली. रात्री जेवण आटोपून सगळे झोपायला गेले, पण झोप मात्र कोणाच्या डोळ्याला लागत नव्हती. बाहेर वारा नव्हता तरी खिडकीच्या काचा हलक्या थरथरत होत्या. घड्याळाचा टकटक आवाज अनैसर्गिकपणे मोठा वाटत होता. अचानक रंजूच्या खोलीतून एक हलका आवाज आला, घुमण्यासारखा, जणू कोणीतरी तिच्या खोलीत घुमत होतं. रमेश धडधडत्या हृदयाने त्या खोलीकडे गेले. दरवाजा उघडला तेव्हा त्यांना दिसलं की रंजू आपल्या पलंगावर बसलेली होती आणि तिचं घुमणं सुरूच होतं. काय झालं बाळा, त्यांनी विचारलं. पण रंजू जणू आपल्याच विश्वात रमली होती. आईसुद्धा त्या खोलीत आली. तिने एका कापडाला ओले करून आणले होते. आईने रंजूचा चेहरा पुसला, हातपाय पुसले. तशी रंजूला थोडी तरतरी आली. आईने तिला शांतपणे झोपवले आणि तीही तिच्यासोबत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रंजू जणू काही घडलंच नव्हतं अशा शांत चेहऱ्याने उठली. पण तिच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरची पांढरट छटा रमेशच्या नजरेतून सुटली नाही. आईने देवघरात दिवा लावला. घरभर गंगाजल शिंपडलं. अचानक काही थेंब रंजूवर पडले तशी ती ओरडली. काय सकाळी सकाळी कटकट लावतेस? माझ्या अंगावर नको टाकूस पाणी. ती रागात म्हटली. अगं गंगाजल आहे ते, मी तर रोजच शिंपडते घरात. ते मला काही माहित नाही. माझ्या अंगावर नको टाकत जाऊ, मला नाही आवडत. ती म्हटली. आई आणि रमेश एकमेकांकडे पाहू लागले. रंजूचा आवाज, तिचा तो चिडका सूर, हे तिचं नेहमीचं वागणं नव्हतं. ती नेहमी शांत समजूतदार होती, पण आज तिच्या डोळ्यात एक विचित्र कठोरपणा दिसत होता. रमेश विचारात बसले होते. ज्या दिवशी घरासमोर त्यांना ते करणीचं सापडलं होतं तेव्हापासूनच रंजू विचित्र वागत होती. त्यांना समजलं होतं की हा प्रकार तेव्हापासूनचा आहे. काय करावे कळत नव्हते, कारण नाना काकांनी सांगितल्याप्रमाणे ते गावातल्या पुजाऱ्याकडेही गेले होते, पण काही ठोस निर्णय निघत नव्हता. रात्री त्यांना झोप लागायची नाही आणि अचानक एक दिवस असं काही घडलं की रमेश व त्यांच्या पत्नी हादरल्या. रात्रीचे जेवण सुरू होते. आईने मस्त खिचडी बनवली होती. तिघे जण जेवत होते. रंजू खाण्यात मग्न होती. अचानक एखादा झटका लागावा तशी रंजू थरथरली. मग हळूच ती उठली आणि आपले कपडे काढू लागली. रंजू! आई घाबरून ओरडली, पण तोवर उशीर झाला होता. रंजूने सगळ्यांसमोर बाथरूम केली होती. रमेश ओशाळून मागे सरकले. आई रागात उठली आणि तिने रंजूच्या कानशिलात ठेवली. पण रडण्याऐवजी रंजू विचित्र हसू लागली आणि तिथून पळून आपल्या खोलीत गेली. काय करावं दोघांनाही कळत नव्हतं. आई तर स्पष्ट सांगत होती की हिला मांत्रिकाकडे घेऊन जावं लागेल, पण रमेश या प्रकाराला खूप घाबरायचे. त्यांनी आपल्या भावाला म्हणजेच सुरेशला फोन केला, जो बाजूच्या गावात राहत होता. त्यांनी सुरेशला याची सारी कल्पना दिली की कशा प्रकारे रंजू विचित्र वागत आहे. सुरेशने फोनवर सगळं शांतपणे ऐकलं. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मग ठाम आवाजात म्हणाला, दादा आधी एक गोष्ट सांगतो, हा प्रकार साधा नाही. मी आताच तिथे पोहोचतो. आपल्याला भैरू बाबाकडे जावे लागेल. फोन ठेवताच घरात एक विचित्र शांतता पसरली. घड्याळाचा आवाज पुन्हा स्पष्ट ऐकू येऊ लागला. आई देवघरात बसून मंत्र म्हणत होती, पण तिच्या आवाजात थरथर होती. रमेश रंजूच्या खोलीबाहेर उभे राहून दरवाजाकडे पाहत होते. आतून पुन्हा हलकासा घुमण्याचा आवाज येत होता. अर्ध्या तासात सुरेश घरात पोहोचला. त्याने रंजूकडे पाहिलं. ती कोपऱ्यात बसली होती. गुडघ्यांभोवती हात घालून केस चेहऱ्यावर पडलेले होते. त्याने हळूच तिचं नाव घेतलं, रंजू. ती क्षणभर शांत राहिली, पण हळूहळू तिने मान वर केली. तिचे डोळे सरळ सुरेशकडे रोखले गेले. त्या नजरेत ओळखीचा माणूस दिसत नव्हता, काहीतरी वेगळंच होतं. तू आलास? ती जाड घोगऱ्या आवाजात म्हणाली. खूप उशीर केलास. आईच्या अंगावर काटा आला. सुरेशने मात्र धीराने पुढे जात तिच्या कपाळावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ती अचानक झटकन मागे सरकली आणि जोरात हसू लागली. मला हात लावू नकोस.
सुरेश मागे झाला. त्याने रमेशकडे पाहत गंभीर स्वरात म्हटलं, दादा, आजच रात्री आपण तिला घेऊन जाऊ. आता इथे थांबणे योग्य नाही. त्या रात्री तिघांनी मिळून रंजूला कसे तरी रिक्षात बसवले. रिक्षा हळूवार भैरू बाबाच्या मठाकडे जाऊ लागली, पण मध्येच रंजू काहीतरी बरळली. आईने लक्ष देऊन ऐकलं तसं ती म्हटली, बाथरूमला जायचंय. आईने रिक्षा थांबवली व तिला सोबत घेऊन बाजूच्याच एका झाडामागे गेली. पण रंजू तिथे पोहोचताच अचानक थांबली. तिचे शरीर कळक झाल्यासारखे ताठ उभे राहिले. काही क्षण ती निर्विकार उभी राहिली आणि मग हळूहळू तिचं डोकं आईकडे वळलं. पण तो चेहरा रंजूचा नव्हताच. तिचे डोळे मोठे झाले होते, बुबुळे वर फिरलेले होते, ओठांच्या कोपऱ्यात विचित्र हास्य उमटलेलं होतं. भैरू माझं काही वाकडं करू शकत नाही. मला तिथे नेऊन वेळ घालू नका. ती बोलली. आईने तिचा हात ताणून तिला ओढण्याचा प्रयत्न केला, पण ती तसूभरही हल्ली नाही. ऐक बाई, तुला जर नसेल भरवसा तर भैरूला फोन करून माझं नाव सांग, मग बघ तो काय म्हणतो ते. ती हसत म्हटली. तिने रमेश व आपल्या दिराला म्हणजे सुरेशला बोलावले आणि रंजूने जे सांगितले ते त्यांना सांगितले. काय आहे तुझं नाव? सुरेशने भीत विचारलं. जिजाबराव. रंजूच्या तोंडून एक खरजातला भारदस्त आवाज बाहेर पडला. तो तिच्या नाजूक शरीराला अजिबात साजेसा नव्हता. ते नाव ऐकून सुरेश दचकला, पण तरीही त्याने भीत भीत भैरू मांत्रिकाला फोन केला आणि रंजू बोलत असलेलं नाव त्याला सांगितलं. जिजाबराव हे नाव ऐकून भैरू मांत्रिकही स्तब्ध झाला. सुरेश व त्याच्यामध्ये काहीतरी संभाषण झालं आणि सुरेशने फोन ठेवला. काय म्हटला मांत्रिक? रमेशने अस्वस्थपणे विचारलं. तो नाही म्हणतोय रंजूवर उपचार करायला. सुरेश शांतपणे म्हटला. अरे पण का? आतापर्यंत तर हो म्हणत होता ना, मग अचानक असं काय झालं की तो नाही म्हणतोय? सुरेशने रमेशला एका बाजूला नेला आणि बोलू लागला. दादा, रंजूच्या अंगात जो व्यक्ती आलाय तो साधारण नाही. सुरेशचा आवाज आता पूर्ण गंभीर झाला होता. भैरू म्हणाला, जिजाबराव हा साधा आत्मा नाही, तो फार नीच मांत्रिक होता. जिवंतपणी कर्णविद्या करणारा आणि मरणानंतरही शांत न बसलेला. रमेशच्या तोंडून शब्दच फुटेना. म्हणजे मग आपण काय करायचं आता? सुरेश पुढे बोलू लागला. भैरू म्हणतोय हा प्रकार त्याचा हाताबाहेरचा आहे. जिजाबरावाशी त्याचं जुनं वैर आहे. तो मध्ये पडला तर उलट परिणाम होईल आणि म्हणूनच तो रंजूला हात लावायला सुद्धा तयार नाही. आईचे डोळे पाणावले. मग माझ्या मुलीचं काय? तिला असंच सोडायचं का? तसं नाही वहिनी, पण जिजाबरावाच्या तोडीचं कोणीतरी भेटायला हवं ना. सुरेशने निर्धाराने वाक्य पूर्ण केलं. भैरू घाबरलाय म्हणजे प्रकरण खूप खोल आहे. पण अजून एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव घेतलं तरी असे प्रकार मागे हटतात. कोण? रमेश आणि आई दोघे एकाच वेळी म्हणाले. हरिहर. सुरेश शांतपणे म्हणाला. ते साधे मांत्रिक नाहीत. ते मंत्रतंत्रांपेक्षा साधना आणि सत्यावर विश्वास ठेवतात आणि जिजाबरावासारख्या आत्म्याशी सामना करण्याची ताकद फक्त त्यांच्यात आहे. रमेशने क्षणभर विचार केला. रंजू अजूनही झाडामागे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर तेच विचित्र हास्य होतं. जणू ती त्यांच्या प्रत्येक शब्दाला कान देऊन ऐकत होती. जा जा. ती खरजात हसली. ज्याच्याकडे जायचंय त्याच्याकडे जा, पण लक्षात ठेवा, जिजाबराव कोणाला भीत नसतो. आईने डोळे मिटून देवाचं नाव घेतलं. त्यांनी जबरदस्तीने रंजूला रिक्षात बसवलं व तिला पुन्हा घरी आणलं. रिक्षा घरासमोर थांबली तेव्हा रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. आकाश ढगांनी झाकलेलं होतं. वातावरणात एक विचित्र दडपण होतं. रंजू शांत होती, पण तिच्या ओठांवर अजूनही ते गूढ हलकसं हास्य होतं. जणू तिला माहीत होतं पुढे काय होणार आहे. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांनी हरिहर गुरुजींकडे जाण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्यातील हे व्यक्ती खूप जास्त प्रसिद्ध होते. त्यांचं नाव हरिहर. ज्यांच्या नावातच 2 शक्ती समावलेल्या आहेत. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर. निर्माण आणि संहार, पालन आणि मुक्ती दोन्ही तत्वांचा संगम म्हणजे हरिहर. जसं नाव तसं व्यक्तिमत्व. वय साधारण 45. अंगाने सळपातळ, चेहऱ्यावर शांत तेज, डोळ्यात विलक्षण स्थैर्य आणि करुणा. ते कोणत्याही दिखाव्याचे साधू नव्हते. ना गळ्यात मोठ्या माळा, ना अंगावर भडक वस्त्र. साधा पांढरा सदरा आणि पायजमा, इतकंच त्यांचं वेशभूषण. ते दत्त संप्रदायाचे अनुयायी होते. रोज सकाळी संध्याकाळी दत्तगुरूंच्या नामस्मरणात तल्लीन व्हायचे. त्यांच्या घरात हॉलमध्ये दत्तगुरूंची मोठी प्रतिमा लावलेली होती आणि तिथे एक अखंड ज्योत लावलेली होती. त्यांचं घरही तसं साधंच होतं. मातीचा गंध असलेलं अंगण, आत चटई अंथरलेली स्वच्छ खोली,
तिथे रोज गावोगावचे लोक यायचे. कोणी कौटुंबिक अडचण घेऊन, कोणी मानसिक त्रास घेऊन, तर कोणी फक्त मार्गदर्शनासाठी. हरिहर प्रत्येकाचं शांतपणे ऐकून घ्यायचे. ते कधीही भीती दाखवून उपाय सांगत नसत. त्यांचा विश्वास होता सत्य, श्रद्धा आणि संयम हाच खरा उपाय आहे. लोक म्हणायचे त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं आहे. जणू ते माणसाच्या शब्दांपेक्षा त्याच्या मनातलं ऐकतात. संकट कितीही मोठं असो, हरिहर त्यावर काही ना काही उपाय शोधायचेच. जणू त्या व्यक्तीला देवत्वाची प्राप्ती झाली होती आणि म्हणूनच ते समाजात थोतांड पसरवण्याऐवजी वास्तविक श्रद्धेला प्रोत्साहन देत होते. बुधवारचा दिवस होता. रमेश आणि सुरेश दोघी भाऊ हरिहरांच्या घरी पोहोचले. 2-3 तास त्यांनी एसटीने प्रवास केला होता. तेव्हा कुठे सकाळी ते 8 वाजायच्या सुमारास हरिहरांच्या घरी पोहोचले. मंद धूपबत्तीचा वास आसमंतात दरवळत होता. जेव्हा ते हॉलमध्ये गेले तेव्हा त्यांना दिसलं की आत खूप सारे लोक त्यांच्या आधीच पोहोचले होते. हरिहर एका लाकडी खुर्चीत बसून एकेकाचे म्हणणे शांतपणे ऐकत होते आणि त्यावर तोडगा सांगत होते. रमेश आणि सुरेशकडे बघताच ते शांतपणे हसले. जणू त्यांना आधीच समजलं होतं की ते का आले आहेत. पण त्यांच्या हसूमध्ये एक विश्वास होता. त्यांनी नजरेने इशारा करताच बाजूला बसलेला एक सेवेकरी उठला आणि त्यांनी रमेश आणि सुरेशला जागा करून दिली. लोक आपल्या अडचणी सांगत होते. हरिहर, माझ्या मुलाचा आजार बरा होत नाही. त्या माणसाचा आवाज तुटत होता. डोळ्यात हतबलता स्पष्ट होती. हरिहरांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं. काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. मग शांत स्वरात म्हणाले, पहिली गोष्ट, दवाखाना बंद करू नका. डॉक्टरांचा सल्ला चालू ठेवा. शरीराचा आजार आधी समजून घ्यायचा असतो. भीतीने आजार वाढतो. तो माणूस थोडा गोंधळला. हरिहर पुढे म्हणाले, दुसरी गोष्ट, दररोज शिवलिंगावर पाणी अर्पण करा. आपल्या पूर्वजांची आठवण ठेवा. घरात सकाळी एकत्र बसून व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि मुलाला रोज 21 वेळा गायत्री मंत्र ऐकवा. औषध, श्रद्धा आणि सकारात्मक वातावरण या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की फरक पडतो. तो व्यक्ती हरिहरांचा पाया पडू लागला तसे त्यांनी पाय पडण्यास नकार दर्शवला आणि मागे असलेल्या दत्तगुरूंच्या प्रतिमेकडे इशारा केला. तो व्यक्ती लगेच समजला आणि त्याने दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर साष्टांग दंडवत केले. हरिहर कधीही कोणाला स्वतःचा पाया पडू देत नसत. त्यांचं म्हणणं होतं की माणसाने फक्त देवाच्या चरणांशी आणि आई वडिलांच्या चरणांशी नतमस्तक व्हावे. काहीच वेळात रमेश आणि सुरेश यांचा नंबर आला. बोला, काय म्हणते मुलगी? हरिहर शांत आवाजात म्हणाले. तसे रमेश आणि सुरेश दोघी भाऊ आश्चर्यचकित झाले. तुम्हाला कसं कळलं बाबा? रमेशच्या डोळ्यात कुतूहल होते. बाबा, मी एवढा वयस्कर वाटतो की काय? मला नावानेच हाक मारली तर बरं होईल. ते हसत म्हणाले, माफ करा हरिहर, पण आम्ही खूप मोठ्या संकटात सापडलो आहोत. माझी मुलगी आहे रंजू. तिच्या अंगात आलं आहे. कोणी जिजाबराव म्हणून माणूस आहे असं ती सांगते. मला हे सगळं नवीन आहे हरिहर. काय करावं सुचत नाहीये. रमेश बोलत होते. तिचं असं वागणं दिसण्याआधी तुम्हाला काही असं भलतं जाणवलं होतं का? घरासमोर, अंगणात, स्वप्नात किंवा घरातल्या वातावरणात काही बदल? हरिहरांनी शांतपणे विचारलं. रमेशने खोल श्वास घेतला. हो, एक दिवस सकाळी घरासमोर काहीतरी करणीसारखं टाकलेलं होतं. लिंबू, कुंकू, कोंबडीचं शीर आणि काळी बाहुली. तिच्या गळ्यात रंजूच्या माळेसारखीच माळ होती. त्या दिवसापासूनच सगळं सुरू झालं. हरिहर काही क्षण डोळे मिटून बसले. खोलीत फक्त उदबत्तीचा मंद सुगंध आणि भिंतीवर लावलेल्या दत्तगुरू यांच्या प्रतिमेसमोरील लुकलुकणाऱ्या अखंड ज्योतीचा प्रकाश हलकेच थरथरत होता. ठीक आहे, हरिहर हळू आवाजात म्हणाले. पहिली गोष्ट, घाबरायचं नाही आणि दुसरी गोष्ट, कोणताही निष्कर्ष लगेच लावायचा नाही. सुरेश थोडा पुढे सरकला. पण हरिहर, ती वेगळ्याच आवाजात बोलते. स्वतःला जिजाबराव म्हणते आणि भैरू मांत्रिकानेही हात काढून घेतला. तो म्हणतो की जिजाबराव खूप नीच मांत्रिक होता. त्याचा इतिहास आम्हाला माहीत नाही, पण त्याला भैरू मांत्रिकही घाबरला. असू शकतं, काही शक्ती असतात शक्तिशाली, पण मग देव कशासाठी आहे? गुरुदत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप. निर्माण, पालन आणि संहार तिन्ही तत्वांचा समतोल म्हणजे दत्त. जिथे समतोल आहे तिथे अराजक जास्त टिकत नाही. रमेश आणि सुरेश शांतपणे ऐकत होते. हरिहर पुढे म्हणाले, दत्तात्रेय म्हणजे गुरुदेव दत्त, अत्री ऋषी आणि अनुसूया माता यांचे पुत्र. पण त्यांना साधा देव म्हणून पाहायचं नाही. ते आदिगुरु आहेत, जे जीवनाला दिशा देतात. त्यांच्या 3 मुखांमागे 3 शक्ती आहेत. ब्रह्मा निर्माण करतो, विष्णू पालन करतो आणि महेश संहार करतो. म्हणजे जे चुकीचे आहे त्याचा अंतही त्यांच्या शक्तीत आहे. खोलीत काही क्षण शांतता पसरली. दत्त संप्रदायात एक गोष्ट मानली जाते. हरिहर हळू आवाजात म्हणाले, वाईट शक्ती असो, बाधा असो किंवा मनाचा विचार असो, दत्त नामस्मरणाने त्याची तीव्रता कमी होते. कारण दत्त म्हणजे ज्ञान.
ज्ञान अज्ञानाला संपवते आणि अज्ञान जिथे संपते तिथे भीती संपते. सुरेशने विचारलं, म्हणजे तुम्हाला वाटतं हे सगळं? हरिहरांनी हात वर करून त्याला थांबवलं. मी अजून काहीही ठाम सांगत नाही. आधी रंजूला इथे आणा, तिच्याशी मला बोलायचं आहे. काही वेळा जे आपल्याला बाधा वाटतं ते मनाचा ताणही असू शकतं आणि काही वेळा बाह्य ऊर्जेचाही परिणाम असतो, पण सत्य तपासल्याशिवाय निष्कर्ष काढायचा नाही. रमेशच्या डोळ्यात थोडी आशा चमकली. पण एक लक्षात ठेवा, हरिहर गंभीर झाले. घाबरून तुम्ही आधीच त्या शक्तीला बळ दिलंय. घरात भीतीचं वातावरण असेल तर नकारात्मकता वाढते. आजपासून घरात श्री गुरुदेव दत्त हा जप चालू करा. सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा. आणि रंजू झोपताना तिच्या उशीखाली दत्तगुरूंचा फोटो ठेवा. तिला काही त्रास झाला तर? सुरेश हळू आवाजात विचारतात. होईल, हरिहर शांतपणे म्हणाले. पहिल्या 2-3 दिवसात जास्त चिडचिड, रडणं किंवा विरोध होऊ शकतो, कारण प्रकाश पडला की अंधार अस्वस्थ होतो. पण तुम्ही डगमगायचं नाही. त्यांनी अखंड ज्योतीकडे पाहिलं. ही ज्योत पाहताय, वारा असला की ती थरथरते पण विजत नाही. श्रद्धा तशीच असावी. तेवढ्यात बाहेरून हलकासा वारा आला आणि उदबत्तीचा धूर पूर्ण हॉलमध्ये पसरला, ज्यामुळे साऱ्यांच्या मनावरचा ताण थोडा कमी झाला. हरिहरांच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित उमटलं. तिला उद्या सकाळी घेऊन या. गुरुवार उत्तम दिवस आहे. दत्ताची कृपा असेल तर सत्य स्वतःच उघड होईल. रमेश आणि सुरेश दोघींनी दत्तगुरूंसमोर साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि ते घरी गेले. जातानाच रमेश यांनी रंजूच्या आईला फोन करून गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करण्यास सांगितले होते. जसे ते घरी पोहोचले तेव्हा त्यांना अंगणातच काहीतरी वेगळं जाणवलं. घरासमोर नेहमीसारखी शांतता नव्हती, जणू हवेतच एक जळपणा पसरला होता. दरवाजा अर्धवट उघडा होता. रमेशच्या छातीत धडधड वाढली. दरवाजा उघडा का आहे? सुरेश कुजबुजला. रमेशने हळूच दरवाजा ढकलला. घरात पाऊल टाकताच त्यांच्या कानांवर मंद आवाज आला. आईचा आवाज होता, पण तो आवाज सामान्य नव्हता. तो जणू रडत रडत उच्चारला जात होता. दोघेही हॉलमध्ये धावले. दत्तगुरूंच्या एका छोट्या प्रतिमेसमोर आई बसली होती. तिच्या हातात माळ होती, पण तिचे डोळे रंजूच्या खोलीतील दाराकडे रोखलेले होते व भीतीने मोठे झालेले होते. काय झालं? रमेश घाबरून म्हणाले. आई थरथरत बोट दाखवत म्हणाली. क्षणभर दोघांच्या अंगावर काटा आला. रमेश आणि सुरेश हळूहळू रंजूच्या खोलीकडे गेले. दरवाजा आतून बंद होता. आतून स्पष्ट ऐकू येत होतं. एक आवाज रंजूचा होता आणि दुसरा घोगरा, जड वयस्कर पुरुषाचा होता. जिजाबराव म्हणतात मला, समोर किती पण येऊ दे, मी घाबरत नसतो. तो घोगरा आवाज खोलीच्या 4ही भिंतींना आपटून परत आला. जणू एकाच वेळी अनेक जिभा बोलत होत्या. दरवाजाच्या फटीतून थंड हवा बाहेर येत होती, पण घरात कुठेच वारा नव्हता. रमेशने धीर करून दारावर हात ठेवला. हात लागताच त्याला जाणवलं की दार आतून गरम झालं होतं, जणू आत अंगार पेटला होता. रंजू, दरवाजा उघड, ते ओरडले. क्षणभर शांतता वाटली आणि मग अचानक आतून जणू ती दारावर जोरात कपाळ आपटत असल्याचा आवाज आला. आई किंचाळली. सुरेशने मागे न हटता जोरात लाथ मारली. दार उघडलं, पण समोर रंजू नव्हती. तिघेही दबकत आत शिरले. समोरही ती नव्हती. खिडक्या तर बंदच होत्या. इतकंच काय, पण बाहेर जायला सुद्धा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. अचानक आईच्या हातावर काहीतरी चिकटसर द्रव्य लागलं. तिने ते कुठून आलं हे पाहण्यासाठी वर बघितलं. रंजूवर भिंतीला चिपकून खाली बघत होती. तिच्या डोळ्यावर मोठे हसू पसरलेले होते आणि तिच्या तोंडून लाळ पडत होती. ते भयानक दृश्य बघून आई जोरात किंचाळली. रमेश व सुरेशनेही तिला बघितलं. त्याने हिमतीने तिला खाली ओढलं. ती खाली उतरल्यानंतरही विचित्र हसत होती. कोण हरिहर? काय म्हटलं मग? बोलावलं का मला? त्याला म्हणावा हा जिजाबराव कुठे येत नसतो. त्याला गरज असेल तर त्याने इथे यावे. मी कुठेही जाणार नाही. ती जड आवाजात म्हणाली. तोच अचानक घराच्या दारावर टकटक झाली. सगळे विचारात पडले. यावेळी कोण असेल? जिजाबराव, जशी तुमची इच्छा. पहा, मी आलोय भेटीला, हरिहर घरात शिरत म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हसू होतं. रंजू हसत होती. तिचे डोळे हरिहरांवर खिळलेले होते. काही क्षण दोघेही एकमेकांकडे न बोलता पाहत राहिले, जणू दोन शक्ती एकमेकांची परीक्षा घेत होत्या. घरात एकदम शांतता पसरली. फक्त दत्त नामाचा मंद गजर अजूनही आईच्या ओठांवर होता. हरिहर, रंजूच्या तोंडून घोगरा आवाज बाहेर पडला. तुला काय वाटतं मी तुला ओळखत नाही? तू इथे आलास म्हणजे तुला वाटतं तू जिंकशील? हरिहर शांतपणे पुढे आले. का आला आहेस इथे? हरिहर शांतपणे विचारू लागले. तू कोण विचारणारा? जिजाबराव गुरमीत म्हटला. हरिहरांनी शांतपणे खिशात हात घातला आणि एक पुडी बाहेर काढली. त्या पुडीत भस्म होतं, दत्तगुरूंच्या अखंड ज्योतीतून घेतलेलं.
त्यांनी ते हातावर ठेवलं, डोळे क्षणभर मिटले आणि शांत पण ठाम स्वरात म्हणाले, मरणानंतर आत्म्याचा प्रवास सुरू होतो. त्याचं इथे या भूतलावर काहीही कर्तव्य नाही. तू रंजूच्या शरीरात राहून अधर्माचे कार्य करत आहेस. मी कोण तुला विचारणार? तुला तर फक्त उत्तर मिळेल. असं म्हणत त्यांनी ते भस्म रंजूला लावायला हात पुढे केला. भस्म लावू नकोस. रंजू अचानक किंचाळली. हरिहरांनी तिच्याकडे स्थिर नजरेने पाहिलं. तू इथे का अडकलायस? त्यांनी विचारलं. या निरागस मुलीच्या देहात राहून तुला काय मिळणार आहे? माझं काम पूर्ण आहे. जिजाबरावाचा आवाज घरभर घुमला. मला सूड घ्यायचा आहे. मला माझं साम्राज्य परत हवं आहे. हरिहरांनी भस्म हवेत उडवलं आणि जोरात उच्चारलं, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. त्या क्षणी रंजू मागे सरकली आणि तिथून पळून जाण्यासाठी दार उघडू लागली. सांग, कोण आहेस तू? का आलास? तुझ्याबद्दल सगळं सांग. हरिहर गरजले. जिवंतपणे लोक मला जिजा मांत्रिक म्हणायचे. खोलीत शांतता पसरली. मी साधा माणूस नव्हतो. करणी, वशीकरण, उच्चाटन सगळं करत होतो. पैशासाठी, सोडासाठी, सत्तेसाठी. लोकांच्या भीतीवर माझं साम्राज्य उभं होतं. पण एक दिवस मोठी साधना करताना मी सीमा ओलांडली. हरिहर स्थिर उभे होते. त्यांनी डोळ्यांनीच त्याला पुढे बोलण्याचा इशारा केला. त्या रात्री अमावस्या होती. मी महामोहन क्रिया करत होतो एका जिवंत व्यक्तीची जीवनशक्ती खेचण्यासाठी. पण मंत्रात चूक झाली किंवा कदाचित माझा अहंकार वाढला. ऊर्जा माझ्यावरच उलटली. शरीर जळायला लागलं. श्वास अडकला आणि मी तिथेच संपलो. रंजूच्या तोंडातून खडखडीत हसू बाहेर पडला. पण मी पूर्ण मेलो नाही. माझं शरीर गेलं, पण माझी इच्छा, माझी लालसा ती अडकून राहिली. मला देह हवा होता. अपूर्ण साधना पूर्ण करायची होती. आईने भीतीने हरिहरांकडे पाहिलं. हरिहर शांत स्वरात म्हणाले, म्हणून तू दुसऱ्याच्या देहात शिरलास? पण देह निवडावा लागतो. सगळेच देह योग्य नसतात. मला हवा होता तरुण, शुद्ध, अजून पूर्णपणे दृढ न झालेला मनाचा देह, ज्यात मी सहज प्रवेश करू शकेन. रमेशचा श्वास अडकला. पण मग आमचंच घर का? तो थरथरत म्हटला. रंजूच्या चेहऱ्यावर विकृत हसू उमटलं. कारण तुझा माझ्याशी हिशोब आहे रमेश. 20 वर्षापूर्वी तुझ्या वडिलांनी गावातल्या लोकांना माझ्या विरुद्ध उभं केलं होतं. त्यांनी माझ्या करणीचा पर्दाफाश केला. माझं नाव खराब झालं. लोकांनी मला हाकललं. मी सोळाची शपथ घेतली होती, पण त्याआधीच माझा अंत झाला. रमेशच्या डोळ्यांसमोर भूतकाळ चमकून गेला. त्याचे वडील गावातल्या एका मांत्रिकाच्या फसवणुकीविरुद्ध उभे राहिले होते. म्हणून तू माझ्या मुलीला निवडलास? त्यांचा आवाज तुटला. हो, रक्ताचा सूड रक्तातूनच. आणि माझ्या एका जुन्या शिष्याने, जो अजून जिवंत आहे, तुझ्या घरासमोर ती करणी केली. लिंबू, कोंबडीचं शिर, बाहुली सगळं रचलं. ते फक्त प्रवेशद्वार होतं. मी आधीच योग्य संधी शोधत होतो. सुरेशच्या अंगावर काटा आला. तो शिष्य कोण? त्यांनी विचारलं. रंजू अचानक शांत झाली. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. नाव सांगायला मी मूर्ख वाटलो का? जिजाबराव कुरकुरला. तो अजून माझ्या मंत्रांच्या बंधनात आहे. जिजाबराव, तुला मुक्ती द्यायची जबाबदारी माझी. अगदी वेदनारहित मुक्ती देईल. पण मग तू हे शरीर सोड. हरिहर म्हटले. मला मुक्ती नको. मला सत्ता हवी. सत्ता? हरिहर हळूच हसले. ज्याच्याकडे स्वतःचा देह नाही तो सत्ता कशी गाजवणार? क्षणभर जिजाबराव गप्प झाला. हरिहरांनी हातातील भस्म घट्ट पकडला. तुझ्या शिष्याने करणी केली असेल, पण लक्षात ठेव, करणी दार उघडू शकते, आत राहण्याचा अधिकार देत नाही. हा देह रंजूचा आहे. तिच्या जन्म कर्माने मिळालेला आहे. आणि ज्या घरात श्रद्धा आहे, जिथे गुरुदेव दत्तांचा जप चालू आहे, तिथे अंधार टिकत नाही. रंजूचे डोळे पाणावले. तिच्या तोंडातून 2 आवाज एकत्र बाहेर पडले. मी जाणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरिहर कडाडले. क्षणभर घरात कर्णकर्कश किंकाळी घुमली. खिडक्या थरथरल्या. रंजू जमिनीवर कोसळली. घरात शांतता पसरली. हरिहर गंभीरपणे म्हणाले, जिजाबराव पूर्ण गेला नाही, पण त्याचा प्रभाव तुटायला लागलाय. उद्या ठरल्याप्रमाणे माझ्या घरी या. काही विधी करायचे आहेत. आज रात्री तुम्हाला काही त्रास नाही, पण दत्तगुरूंचा नामजप अखंड सुरू असला पाहिजे.
असं म्हणून हरिहर घराबाहेर पडले. त्या रात्री पहिल्यांदा रंजू एवढी शांत झोपली. घरात अनेक दिवसांनी निवांतपणा उतरला होता. आई दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर माळ धरून बसली होती. रमेश आणि सुरेश दोघेही जागेच होते, पण मनातली भीती थोडी हलकी झाली होती. पण त्यावेळी हरिहर मात्र घरी परतले नव्हते. घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी गावाच्या शेवटच्या वेशीवरून उजवीकडे वळण घेतलं, जिथे जुनी वाडी होती. अंधार गडद होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. ते एका जुन्या कौलारू घरासमोर थांबले. दारातून बंद होतं, पण हरिहरांनी टकटक केली नाही. त्यांनी फक्त शांतपणे उच्चारलं, बाहेर ये, वेळ संपली आहे. कोण? आतून आवाज आला. दार उघडलं गेलं. समोर एक व्यक्ती उभा होता. गावात साधा, शांत म्हणून ओळखला जाणारा, पण त्याच्या डोळ्यात त्या क्षणी एक घाबरलेली चमक होती. तुम्ही इथे? तो अडखळला. ज्याप्रमाणे काळ्या विद्या करणाऱ्या लोकांची त्यांच्यात प्रतिष्ठा होती, त्यापेक्षा जास्त त्यांचे सो कॉल्ड शत्रू असणाऱ्या हरिहरांची भीती त्यांच्यात होती. हरिहर हसले. मला ओळखतोस? हरिहर, मी काही केलं नाही, त्याने माझ्याकडून करवून घेतलं. पाप ते पापच. बोल, काय देव केलं त्याने तुला? हरिहरांचा आवाज कडाळला. जिजाबराव ह्या अमावस्येला रमेश आणि त्याच्या बायकोला संपवणार आहे. मग रंजू म्हणजे जिजाबराव त्यांची पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करेल. त्याच्या कपाळावरून घाम वाहत होता. डोळ्यात पश्चाताप नव्हता, तर भीती होती. स्वार्थ आणि भीती यांचं विचित्र मिश्रण. हरिहर काही क्षण शांत राहिले. त्यांच्या नजरेत राग नव्हता, पण कठोर सत्य होतं. म्हणजे? ते हळू आवाजात म्हटले, तू एका निरागस मुलीचा देह, एका कुटुंबाचं आयुष्य आणि 2 जीव धोक्यात घालायला तयार होतास, फक्त एका मालमत्तेसाठी. तो माणूस गुडघ्यावर बसला. अरे, गुरुदत्तांच्या चरणी आला असतास, दिवसातून फक्त एकदा त्यांचे नाव ओठांवर घेतले असतेस, तर ह्यापेक्षा कित्येक पटीने जास्त जमीन, जुमला, पैसा, आरोग्य तुझ्यावर माझ्या दत्त माऊलींनी ओवाळून टाकलं असतं. तुला सुखी केलं असतं. त्यांच्या आवाजात राग नव्हता, पण शब्द अंगावर कोसळत होते. ज्यांच्याकडे दत्त कृपा आहे, त्याला दुसऱ्याचा जीव किंवा मालमत्ता हिसकावून घ्यायची गरज पडत नाही. तो माणूस हुंदके देत म्हणाला, मी लोभ केलाय. मला वाटलं जिजाबराव खरंच मला वर काढेल, गावात मान मिळवून देईल. हरिहर गंभीर झाले. ज्याचा स्वतःचं अस्तित्व अधांतरी आहे, तो तुला काय उंची देणार? भीतीवर उभासलेलं साम्राज्य वाळूच्या घरासारखं असतं रे. क्षणभर शांतता पसरली. रात्रीच्या अंधारात कुठेतरी कुत्र भुंकत होतं. हरिहरांनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. ऐक, अजून वेळ गेलेली नाही. उद्या गुरुवार आहे. तू माझ्यासोबत ये. दत्त माऊलींच्या चरणी नतमस्तक हो. ज्या हाताने करणी केली त्याच हाताने पश्चाताप कर. तो माणूस घाबरून म्हणाला, जिजाबराव मला सोडणार नाही. दत्तगुरु सुद्धा तुला सोडणार नाहीत. एकदा का त्यांनी तुझं गुरुपद घेतलं की तुझं कोणीही वाकडं करू शकणार नाही. दत्तकृपा म्हणजे संरक्षण. हरिहर पुढे म्हणाले. त्या माणसाने डोळे मिटले. त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहू लागल्या आणि मुखातून शब्द निघाला, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. दुसऱ्या दिवशी रंजूला घेऊन रमेश, सुरेश आणि आई हरिहरांच्या घरी पोहोचले. हरिहरांच्या पाठीमागे दत्तगुरूंची प्रतिमा लावलेली होती. तिच्यासमोर अखंड ज्योत शांतपणे लुकलुकत होती आणि उदबत्त्यांचा मंद सुवास खोलीत दरवळत होता. रंजूला दत्तांच्या प्रतिमेसमोर बसवलं गेलं. तुझ्या कर्मांची साखळी तुटली आहे, हरिहर म्हटले. तुझा शिष्य कबूल झाला आहे. सुडाची कारणं संपली आहेत. जिजाबराव, आता तुला फक्त 2 मार्ग आहेत. अडकून राहा आणि यातना सहन कर, किंवा दत्तनामात विलीन हो आणि मुक्त हो. असं म्हणून त्यांनी रंजूच्या अंगावर भस्म टाकलं. तिच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. हरिहर पुन्हा पुन्हा मंत्रजाप करत होते. रंजू कळवळत होती. वेदनेमुळे तिचे शरीर वाकत होते. मी पुन्हा सांगतोय जिजाबराव, गुरुमाऊलींना शरण जा, त्रास होणार नाही, शरण जा. हरिहर बोलत होते. जिजाबरावने शेवटी मान्य केलं. रंजूचं शरीर जमिनीवर शांतपणे पडून होतं. तिच्या तोंडून एक जाड आवाज निघत होता, पण जे शब्द निघत होते ते ऐकून साऱ्यांना आश्चर्य वाटलं. दत्त दत्त दत्त. त्या अमानवी शक्तीला ते पवित्र नाव घेणे कष्टप्रद होते. जणू त्यांच्या ते नियमाबाहेरचे होते. आणि अचानक एक कर्णकर्कश आवाज घुमला. जणू एखादी जड साखळी तुटली. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. आणि सगळं शांत झालं. रंजूचं शरीर ताठ झालं आणि मग पूर्ण शांत झालं. अखंड ज्योत स्थिर झाली. काही क्षण कोणी काहीही बोललं नाही. मग रंजूने हळूच डोळे उघडले. तिच्या डोळ्यात आता तीच निरागस चमक होती. तिने हलक्या आवाजात विचारलं,
आई धावत तिच्या जवळ गेली. रमेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हरिहर शांतपणे मागे सरकले. रमेश पुढे येऊन त्यांच्या पायाशी वाकू लागले, पण हरिहरांनी थांबवलं. माणसाने फक्त देवाच्या आणि आई वडिलांच्या चरणी वाकावं, ते म्हणाले आणि दत्तात्रय यांच्या प्रतिमेकडे इशारा केला. सगळ्यांनी साष्टांग दंडवत घातला. मित्रांनो, कशी वाटली कथा? मला समजलं की तुम्ही व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, कमेंट करत नाहीत, लाईक करत नाहीत. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्लीज चॅनलला सपोर्ट दाखवा. तुमच्यासाठी मी अशा प्रकारच्या कथा घेऊन येत असतो. भेटूया पुढील अशाच एका भयानक कथेत. धन्यवाद.